तेव्हा जाळून घेण्याच्या वल्गना करणारी ही सारी मंडळी, पण त्यांना या निवडणुकीमध्ये आपल्याला जागा दाखवायची आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचं निवडणूक लागल्यापासून आपण बघताय, काही लोक बिनविरोध झाल्याचं आपण बघताय। प्रचंड पैशाचा पाऊस त्या ठिकाणी पाडतात, पण तो पैसा आपल्या हक्काचा आहे हे विसरू नका। या ठिकाणी ज्या पद्धतीने पनवेलचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही, कारण ही मंडळी त्याला जबाबदार आहेत। काल कोणीतरी एक क्लिप बघितली मी, गपचूप फ्लाइट मध्ये दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट पे हम लँडिंग कर रहे। अरे लाजा वाटायला पाहिजे, तुम्हाला जर द्यायचं होतं तर अधिकृतपणे द्यायचं होतं ना। गपचूप कसल्या क्लिपा करता? आयुष्यभर तुम्ही खोटं नाटक बोलून दिवा पाटील साहेबांच्या नावावर निवडणुका लढवल्यात। आता लोक शहाणी झाली, आता लोकांना माहिती आहे तुमचं लक्ष काय आहे। त्या ठिकाणी आमचा आला इथं उरणचा आमदार, या ठिकाणी निरीक्षक आहे म्हणतात, 6 उमेदवार बिनविरोध झाले तर येऊन नसतंय। अरे तुझी काय इथं गरज आहे? रामशेठला खरंच महेश बालदीची गरज आहे का? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, कुणाचं काय तर कुणाचं काय, फक्त आणि फक्त पैशाच्या जीवावर निवडणुका लढवतायत ते। पण तुम्ही मतदार हो, जागे व्हा। महाविकास आघाडीचे जे कोण लोक या ठिकाणी लढतायत ते संघर्षाच्या परिस्थितीमध्ये लढतायत, आणि जे संघर्ष करतात त्यांचं इतिहासामध्ये नोंद होते। हे तुम्ही लक्षात ठेवा। हे लढणारे आणि तुम्ही साथ देणारे आपण सगळेजण इतिहासामध्ये त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये इतिहासामध्ये आपलं नाव पुकारलं जाणार आहे, किंवा नोंद घेतली जाणार आहे। पुढची पिढी आपल्याला विसरणार नाही, कारण आपण लढणारे लोक आहोत। तुफानातले दिवे कशाला म्हणतात तर हेच आहोत आपण। साम दाम दंड भेद। माझा भाऊ आता सतीश पाटील साहेबांचे म्हणाले की कार्यकर्त्यांना दमदाटी करतात, दमदाटी करणारे हे बुलटे आहेत, बुलटे। जयंत पाटील साहेब काय बोलले? क्या बडा तो सबसे दम बडा। आणि कोणाचा? तर आपला। ह्यांचा काय दम बडा? ह्यांनी बांगड्या घालायला पाहिजे, बांगड्या। या ठिकाणी लोकांच्या प्रश्नासाठी, म्हणजे गटर मीटर वॉटर असतील, मुलांच्या शिक्षणाच्यासाठी असतील, या ठिकाणी आया बहिणींच्या रोजगारासाठी असतील, यांना लक्ष द्यायची गरज वाटत नाही। आम्ही तर उरणला वाकवलाय, अजून झोपवायचा बाकी आहे। 29ला 100% झोपवला। थोडक्यासाठी पनवेलला सुद्धा तीच परिस्थिती आली, पण पुढच्या काळामध्ये ती परिस्थिती येणार नाही। आता 2च दिवस राहिले, 1च दिवस राहिला पुढचा। पुढच्या 1 दिवसामध्ये तुम्हाला झोपायचं नाहीये, डोळ्यामध्ये तेल घालायचं आहे आणि हातात हात घालून मग आता छोटे मोठे वाद बीज सगळे बाजूला ठेवा। लोकांच्या प्रश्नासाठी आपल्याला 5 वर्ष मोर्चे काढायची गरज लागली पाहिजे नाही। कुठं पाणी येत नाही, तिथे तळोजाला गेलो, रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते माहित नाही, कामोट्यात गेलो, तीच परिस्थिती। आया बहिणीला हंडा मोर्चा आपण काढला होता, सतीश पाटील साहेब। आपल्याला हंडा मोर्चा काढावायचा वाटतो, या ठिकाणी काढावा लागतो का? तर यांच्या नाकर्तेपणामुळे। आता तुम्हाला आया बहिणीनो पाण्याच्या प्रश्नासाठी, गटाराच्या प्रश्नासाठी, पोराच्या नोकरीसाठी, आया बहिणीच्या रोजगारासाठी हक्काची माणसं, दारावरची माणसं या व्यासपीठावर बसलेली आहेत। यांना कधी आवाज द्या, 24 तास तुमच्या सेवेत आहेत। बाळाराम पाटील साहेब या ठिकाणी आत्ता आले। लढणारा आपल्यातला आपला हक्काचा माणूस 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल असतो। आपली माणसं आहेत, हक्काची माणसं आहेत। यांना कधी शोधाल? हे कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये एवढे व्यस्त असतात की हे भेटतच नाही। तो आपल्या हक्काची, आपल्या दारावरची, आपल्या घरातली माणसं निवडून द्या। आया बहिणीनो, खास करून तुम्हाला विनंती या ठिकाणी करते, घराघरात पोचा, जा सगळ्यांपर्यंत। अरे हे हरामाचे पैसे वाटतील, पण तुम्हाला जागरूक राहायचं आहे। आज या ठिकाणी 2च दिवस
त्या ठिकाणचे उमेदवार शिट्टी या चिन्हासमोर आहे. शिट्टी वाजवायची आहे, स्वाभिमानाची शिट्टी. तिथं स्वाभिमानाची तुतारी, स्वाभिमानाची मशाल, स्वाभिमानाची झाडू, स्वाभिमानाचा हाताचा पंजा. आपले लोक आहेत, आपले. यांना निवडून द्या. आणि विजयाच्या सभेमध्ये हे सारे जण बोलतीलच, पण आपल्याला विजयाची सभा घ्यायची असेल आणि जल्लोष साजरा करायचा असेल तर या सगळ्यांचे हात बलकट करा. एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.